नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। तर संपूर्ण भारत देशात आता रीनीटची एक्झाम झालेली बरोबर। तर आता भरपूर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आन्सर की नुसार ऑफिशियल आन्सर की सुद्धा रिलीज झाली। त्या आन्सर की नुसार तुम्ही तुमचे मार्क मोजलेच असेल आणि जो एक्सपेक्टेड स्कोर येतोय तुम्हाला तो तुम्हाला एमबीबीएस साठी, बीएमएस साठी, बीडीएस साठी, बीएचएमएस साठी खरंच तुम्हाला त्या कोर्सेस मध्ये ऍडमिशन मिळेल का त्या स्कोरवर? आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमबीबीएस साठी एक्सपेक्टेड स्कोर किती असणार ही सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, आपल्या चॅनल सबस्क्राइब करायचं, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून काय होईल जे काही लेटेस्ट अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपला जॉईन करू शकता। आणि आपण आता बघणार आहे की आपला जो काही मुद्दा आहे, मेन मुद्दा म्हणजेच आता रीनीटची एक्झाम झाली आणि एमबीबीएस साठी एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार 2026 साठी आपण ते सविस्तर बघणार आहे। त्याआधी आपण पॅकेजेस बघून घेऊ, जेणेकरून विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगला हेल्प होईल। म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन असेल, काउन्सिलिंग असेल। आता प्लॅन नंबर 1 तर तुम्हाला माहिती सगळ्यांना विद्यार्थ्यांना, त्याच्यामध्ये आपण काय करतो, काउन्सिलिंगची फीस किती असणार आपली 5999। त्याच्यामध्ये मिळणार काय, ऑल कॅपराउंड साठी असणार आहे। म्हणजे जोपर्यंत तुमचा नंबर लागत नाही तोपर्यंत पूर्ण हेल्प आणि प्रोसेस आपल्याकडून केली जाते। म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोडिंग, चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी असते आपल्याकडे, प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो असतो विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपद्वारे। गर्ल्सला एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ऍडमिशन करून देत असतो, कॉलेज सिलेक्शन सपोर्ट, व्हॉट्सअप सपोर्ट हे सगळं करत असतो। करायचं काय, खाली दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवर जो 92093 चा नंबर शो होत आहे त्यावरती संपर्क करून आजच तुम्ही तुमच्या काउन्सिलिंगचा प्रोसेस तुम्ही जॉईन करू शकता। आणि आता दुसरा जो प्लॅन आहे बघा, दुसरा त्याच्यामध्ये प्लॅन नंबर 2 आहे ओनली फॉर कॅपराउंड 1 साठी। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहे तर अशा विद्यार्थ्यांनी करायचं काय, ज्यांना जास्त फीज वाटते तर 2999 चा सुद्धा प्लॅन आहे आपला, म्हणजेच 3000 चा। त्याच्यामध्ये मिळणार काय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोडिंग, चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी, प्रिव्हियस इयर कॉलेजेस कट ऑफ पीडीएफ द्वारे प्रोव्हाइड करतो, कॉलेज अलॉटमेंट गायडन्स। आणि त्याचबरोबर आपण फक्त ओनली फॉर कॅपराउंड 1 साठी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आता चांगले मार्क आहे, एक्सपेक्टेड मार्क्स नुसार त्याला चांगले मार्क पडते एमबीबीएस साठी, बीएमएस म्हणून, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅन जॉईन केला पाहिजे। तर त्याचबरोबर आता आपण वळणार आपल्या मुख्य मुद्द्याकडे, तर म्हणजेच महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस चा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार, रीनीटची एक्झाम झाली त्यासाठी किती राहील, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते आता सविस्तर बघणार आहे बघा। तर त्यामध्ये आपण जे काही पोस्टर तयार केलेले बरोबर, त्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकता महाराष्ट्र गव्हर्नमेंट एमबीबीएस एक्सपेक्टेड कट ऑफ 2026 साठी, त्याचबरोबर रीनीट एक्झाम नंतर गव्हर्नमेंट एमबीबीएस मिळण्यासाठी किती मार्क्स लागतील आपल्याला ते आता सविस्तर बघून घेऊ, कॅटेगरी वाईज बघून घेऊ। त्याचबरोबर एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज बघा, ओपन साठी किती असणार 510 असणार, त्याच्यामध्ये लास्ट राऊंड पर्यंत गव्हर्नमेंट साठी कमी जास्त होतं 1-2 मार्क तुम्हाला माहिती आहे। तर त्याचबरोबर ईडब्ल्यूएस साठी किती असणार 495 दर्शक आहे। म्हणजेच हा जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ आपण केलेला आहे, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आता जे काही केमिस्ट्री आहे खूप टफ लेवलचा पेपर केलेला आहे यावर्षी 2026 चा, आणि फिजिक्स आपण जसा पहिला म्हणजे विचार केला त्याप्रमाणेच हार्ड आला। आणि बायोलॉजी मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी म्हणजे स्कोर आणलाय, म्हणजे 500 ते 550 पर्यंत गेलेले विद्यार्थी बरोबर। तर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ईडब्ल्यूएस साठी पण 495 असणार आहे। आणि एससीबीसी कॅटेगरी साठी जर बघितलं आपण, एससीबीसी साठी 505 पर्यंत जातोय, म्हणजे थोडं लास्ट राऊंड पर्यंत 1-2 मार्कांनी कमी जास्त होतो। तर त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी जर बघितलं तर 507 पर्यंत विद्यार्थ्यांना ह्या वर्षीच्या गव्हर्नमेंट कॉलेजला अलॉटमेंट मिळू शकते। आणि ते महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे असणार ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। त्याचबरोबर आता विजे डीटी साठी किती असणार 485, म्हणजे खूप लो स्कोर वरती म्हणजे विद्यार्थ्यांना आता गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळणार आहे बरोबर। त्याचबरोबर आता एनटीबी कॅटेगरी साठी 455, म्हणजे लास्ट राऊंड पर्यंत 5 मार्क सुद्धा कमी होऊ शकते याच्यामध्ये। त्याचबरोबर एनटीसी साठी जर बघितलं 500 मार्कवर अलॉटमेंट होऊ शकते, म्हणजे थोडेफार 10 नाही तर 5% तुमचा कमी जास्त होऊ शकतो स्कोर। आता एनटीडी साठी जर बघितलं 505, म्हणजे 500 पकडू आपण, त्याच्यामध्ये सविस्तर जे काही प्रोसेस कमी जास्त होऊ शकते म्हणजे मार्क्स मध्ये। आता एससी कॅटेगरी साठी 434 वरती अलॉटमेंट भेटू शकते विद्यार्थ्यांना। आणि सगळ्यात लोएस्ट जो काही आपण कॅटेगरी आहे म्हणजे एसटी कॅटेगरी, त्याला सगळ्यात लोएस्ट कट ऑफ जातो तो म्हणजे 340 वर सुद्धा यावर्षी विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकते। तर तुम्हालाही तुमच्या आवडत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि तुमच्या मार्क्स नुसार आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तुमचा नंबर कुठे लागेल, तुम्हाला काय करायचं फक्त कमेंट मध्ये टाईप करायचं तुमची कॅटेगरी
त्याचबरोबर तुमचा एक्सपेक्टेड स्कोर आणि तुम्हाला कुठे लागेल रिप्लायज देऊन एक्सपेक्टेड स्कोर नुसार आणि कॅटेगरी वाईज नुसार कुठे लागू शकतो हे तुम्हाला आम्ही कळवेल. तर त्याचबरोबर आता तुम्हाला करायचं काय बघा, जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग मध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, पेड काउन्सिलिंग साठी कॉन्टॅक्ट म्हणजे हा जो 2 नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. म्हणजे जेणेकरून काय होईल, तुमचं काउन्सिलिंगचं प्रोसेस इझी वेने जाईल. म्हणजे रजिस्ट्रेशन पासून तर लास्टच्या फायनल ऍडमिशन पर्यंत संपूर्ण सपोर्ट तुम्हाला मिळेल. प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ मिळेल, संपूर्ण माहिती आपल्याकडून केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया अशाच मी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस सोबत त्याच्या एक्सपेक्टेड कट ऑफ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.